मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब केल्यास तोटात जाणारा दुग्ध व्यवसाय नक्कीच फायद्यात आणता येतो। हे सिद्ध करून दाखवले कोल्हापूर जिल्ह्यातील सातवे गावच्या महेश जाधव यांनी शेती शाळेच्या माध्यमातून मिळालेल्या मार्गदर्शनाच्या आधारे बंदिस्त गोठा पद्धतीतून मुक्त गोठा पद्धतीकडे वळत हे यश मिळवले। मुक्त गोठा पद्धतीमुळे त्यांच्या दररोजच्या दुग्ध संकलनात 10 लिटरने वाढ झाली आहे। त्याचबरोबर दुधाच्या फॅटमध्ये देखील वाढ झाल्याने दरही चांगला मिळू लागलाय। आज आपण महेश जाधव यांचा मुक्त गोठा पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जाऊयात। महेश जाधव यांचं 2004 साली 12वी पर्यंत शिक्षण झालंय। यानंतर त्यांनी पुणे मुंबई सारख्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी पण करून पाहिली, परंतु मिळणारा पगार आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नव्हता। त्यामुळे शेवटी त्यांनी पुन्हा गावाकडे परत दूध व्यवसाय चालू करायचा निर्णय घेतला। 2011ला त्यांनी पहिल्यांदा एक गाय विकत आणून आपल्या दूध व्यवसायास सुरुवात केली। यानंतर मिळणाऱ्या कमी अधिक नफ्यातून गायींची संख्या वाढवत नेली आहे। त्यांच्याकडे सध्या 10 जनावरे असून 3 गायी आणि 1 म्हैस दूध देते, तर 4 गायी गाभण असून 2 कालवडी आहेत। या 10 जनावरांचा सांभाळ महेश जाधव केवळ आपल्या पत्नीच्या मदतीने करतायत। त्यामुळे बंदिस्त गोठा पद्धतीने दोघांची फार ओढाताण होत होती। त्याचबरोबर नफ्याचे प्रमाण आणि जनावरांवर करावा लागणारा खर्च यामुळे नफ्याचे प्रमाण देखील अपुरे होते। परंतु मागच्या 7 महिन्यांपूर्वी मुक्त गोठा सुरू केल्यामुळे हे संपूर्ण चित्रच बदलल्याचं महेश जाधव यांचं म्हणणं आहे। माझा पहिला बंदिस्त गोठा होता आणि त्यानंतर आम्ही आत्मा अंतर्गत कार्यशाळा घेतली आणि त्या कार्यशाळेतून आम्हाला जनावर कशी पाळायची, तर कशी मुक्त गोठा केल्यानंतर काय फायदे येतून त्यातून चारा कसा घ्यायचा, चारा त्यांना किती वेळ घालायचा किंवा खाद्य किती चारायचं हे आम्हाला त्या आत्मा अंतर्गत माहिती मिळाली। त्यानंतर आम्ही मुक्त गोठा केला आणि त्यातून आम्हाला भरपूर फायदे मिळाले। वैरण कमी, जनावरं तंदुरुस्त राहिली, तर निरोगी कोणते मस्टॅड वगैरे असा कोणताही रोग होत नाही यातून, आणि जनावरं गाभ जायला वगैरे काही दमवत नाही ती। त्यामुळे आम्हाला यातून फायदा चांगले झालेत आणि कष्ट कमी। आम्ही 2च माणसं 10 जनावर सांभाळतो आणि जास्त वेळ सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास त्यांच्यासाठी राबतो आम्ही। महेश जाधव यांच्या 3 गायींचे पूर्वी 45 लिटर दूध निघत होते, तेच दूध आता 55 लिटर पर्यंत पोहोचले। तर म्हशीच्या दुधात देखील चांगली वाढ झाली आहे। सध्या गायीच्या दुधाला 25 रुपयांप्रमाणे महिन्याला 36,000 रुपयांचं उत्पन्न मिळतंय, तर म्हशीच्या दुधाला 33 ते 35 रुपयांचा भाव मिळतोय। त्याचं सरासरी 3,000 रुपये बिल मिळतंय। म्हशीचं एकूण 10 लिटर दूध मिळत असून त्यातील 2 लिटर घरी वापरलं जातं, त्यामुळे घरच्या दुधासाठी महिन्याला लागणारा खर्च वाचतोय। एकूणच महेश जाधव यांचा दुग्ध व्यवसाय मुक्त गोठा पद्धतीने चांगला फायद्याचा होऊ लागलाय। ज्यावेळेला बंदिस्त गोठा होता त्यावेळेला आमचे जनावरांचं दूध एक गाय कमी 15 लिटर दूध देत होती। ती गाय आता 17 ते 18 लिटर वरती गेलेली मुक्त गोठ्यामध्ये। त्याचे व्यायाम वगैरे झाल्यामुळे ती पाहिजे तेव्हा त्या पाणी मिळतं प्यायला, या सगळ्या सोयीमुळे ती 2 ते 2.5 लिटरला गाय वाढलेली आहे। ज्यावेळेला बंदिस्त गोठा होता त्यावेळेला 40 ते 45 लिटर दूध होतं। त्याच जनावरांपासून आता आम्हाला 55 ते 60 लिटर दूध मिळते आणि जे फॅट आणि एसएनएफ आमचा ज्यावेळेला बसत होता बंदिस्त गोठ्यात त्याच्यापेक्षा आता फरक आम्हाला 2-3 पॉईंट फरक पडलेला आहे फॅटला, एसएनएफला। मुक्त गोठ्यामुळे चांगल्या प्रतीचं आम्हाला दूध मिळते त्यांच्यापासून, मुक्त गोठ्यापासून। आम्ही बंदिस्त गोठा होता त्यावेळेला आम्ही तासाला त्यांना वैरण टाकत होतो। हीच आम्ही आत्मांतर्गत कार्यशाळा घेतली, त्यानंतर आम्हाला त्याची माहिती मिळाली। जनावरांना फक्त 2 टाईम वैरण द्यायची, किती किलो द्यायची वैरण, 30 किलो वैरण त्यांना द्यायची, 30 ते 35 किलो वजनाप्रमाणे त्यांना वैरण द्यायची। आणि ही वैरण आम्ही 2 टाईमच त्यांना द्यायला चालू केली मुक्त गोठा केल्यापासून। पहिला आमचा बंदिस्त गोठा होता त्यावेळेला आम्ही 1 तासाला 2 तासासारखं त्यांना वैरण टाकत होतो, त्यामुळे त्यांची पचनक्रिया व्यवस्थित होत नव्हती, त्यामुळे दूध वाढत नव्हतं। आता आम्ही 2 टाईमच त्यांना वैरण देतोय, त्यामुळे त्यांची पचनक्रिया वगैरे व्यवस्थित होऊन त्यामुळे दुधाला मला फरक त्यांचा पडलेला आहे। 5ला उठल्यानंतर सकाळी 2 तास आम्ही त्यांच्याकडे जनावर आत घेतो, खाद्य चारतो, धारा काढतो, वैरण टाकतो। नंतर 7ला जनावर आम्ही बाहेर सोडून देतो नवीन होती तशी। त्यानंतर संध्याकाळी 4:30ला आम्ही जनावर आत घेतो, हाय रुटीन करून त्यांना खाद्य चारायचं, धार काढायची, वैरण टाकायची आणि वैरण खाऊन झाली की 7ला नवीन बाहेर सोडायची। असे त्यांचे फक्त 2 तास त्यांना आम्ही आत घेतो वैरण खाद्य खायसाठी, बाकीच्या वेळ ते मोकळे असतात। बंदिस्त गोठा असताना दुधाचे 8,000 ते 7,000 बिल असं निघत होते। मुक्त गोठा झाल्यानंतर आमचे तेच बिल 11,000 12,000 वाढले,
कारण की दूध वाढलेलं आहे, प्रतीत चांगले फॅट एसनेबल लागायला लागले, त्यामुळं बिलात पण वाढ झालेली आहे. 10 दिवसाला बिल 11-12 हजार निघते आणि तेच बिल आमचं आता 30 दिवस 1 महिन्यात काढलं तर 32-36 हजार रुपये मला उत्पन्न त्या गोठ्यातून मिळते. पूर्वी दिवसभर जनावरांसाठी गोठ्यात राबावे लागत होते, परंतु आता दिवसातील केवळ 4 तासच वेळ द्यावा लागतोय. यामध्ये जनावरांना चारा घालणे, धारा काढणे ही कामं उरकली जातात. मुक्त गोठा पद्धतीमुळे चारा व्यवस्थापन देखील सुलभ झालंय. दिवसातून केवळ 2 वेळा चारा दिला जातोय, तर पाण्यासाठी बांधलेल्या हौदामुळे जनावरे हवं तेव्हा पाणी पिऊ शकतायत. परिणामी जनावरांच्या आरोग्याच्या समस्या नाहीशा झाल्यात. दिसतो गोठा होता, वेळातून आम्ही 4 ते 5 वेळा शेण काढायचं. दिवस आखून ते शेण काढण्यात आणि वैरण टाकणे, पाणी पाजणे ह्यातच दिवस जायचा होता आमचा. आता मुक्त गोठा केल्यापासून आम्ही त्याला फक्त सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तासच त्यांच्यासाठी वेळ घालवतो. शेण पहिलं टाकत होतं, एका जागी टाकत होतं, त्याचं प्रक्रिया काही खताची व्यवस्थित होत नव्हती. आणि मुक्त गोठ्यात असल्यामुळं खताची प्रक्रिया एकदम व्यवस्थित होत्या. 4 महिने आम्हाला 6 टोले यातनं खत गावलं आणि आता 2 महिने खत अजून शिल्लक तसंच आहे. जनावरे गेली 6 महिने झालं आम्ही कोणतेही जनावर धुतलेलं नाही आणि त्यातून आमचा टाईम भरपूर वाचलेला आहे. 6 महिने कोणतेही जनावर न धुतल्यामुळं त्यांचे शरीरावर त्वचेवर रोगप्रतिकारशक्ती जास्त प्रमाणात वाढ झालेली आहे. धुतल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती शरीरावरली कमी होते. ती न धुतल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली झालेली आहे आणि कोणताही रोग किंवा मस्टॅड किंवा त्वचा रोग असं कोणताही मुक्त गोठ्यामुळं होत नाही. त्याच्यावर सूर्याची किरण वगैरे पडल्यामुळं कोणताही त्वचा रोग होत नाही. त्यानंतर आम्ही हत्ती गवत हे 10 गुंठ केलं आणि त्यातून जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा मिळाला. हायड्रोपोनिकचं प्रशिक्षण मिळालं, हायड्रोपोनिक आम्ही केलं. चारा चांगला मिळाल्यामुळं, हायड्रोपोनिक केल्यामुळं आणि त्यातून आमचा 10 दिवसाला कमी 2,000 रुपये खाद्यातून बचत झाली. इथून मग आम्हाला 10 दिवसाला 4,000 खाद्याला जायचं होते, ते आता आमचे 2 ते 2,500 खाद्याला जातात. महेश जाधव यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नीचे देखील मुक्त गोठा पद्धत फायदेशीर ठरल्याचं मत आहे. पूर्वी त्यांची होणारी ओढाताण, घरी देता येत नसणारा वेळ आणि महत्त्वाचे म्हणजे नातेवाईकांकडे जाण्यावर येणाऱ्या मर्यादा या सर्वच बाबींवर मुक्त गोठा पद्धतीमुळे मार्ग सापडलाय. म्हणजे दिवसाचा जवळपास पूर्ण वेळ यातच जायचा. 15-20 जनावरं, त्यामुळे शेण काढणं, धारा काढणं यात पूर्ण वेळ जायचा. मुक्त गोठा केल्यामुळं आमचा वेळ पण वाचला, खर्चही वाचला आणि ही कल्पनाच आम्हाला आवडली. त्यामुळे दिस्त गोठा असल्यामुळे आम्हाला बाहेर कुठे जाता येता मिळत नव्हतं. आता मुक्त गोठ्यामुळे आम्हाला घरच्यासाठी पण वेळ मिळतो आणि बाहेर पाहुणे यांच्याकडे जाण्यासाठी पण वेळ मिळतो. आमच्या स्वतःसाठी पण आम्हाला वेळ मिळतो. सकाळी फक्त 2 तास आणि संध्याकाळी 2 तास एवढंच आमचं काम असतं. बरेच दिवस दूध व्यवसायात मिळणारे अपुरे उत्पन्न यावर मार्ग काढण्यात मुक्त गोठा पद्धतीचा जाधव यांना अल्पावधीत चांगला फायदा झालाय. शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केलेले मार्गदर्शन यामुळे फायदेशीर असल्याचं या शेतकऱ्याने दाखवून दिल्याचं मत शेतीशाळेचे आयोजन करणाऱ्या तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापकांनी सांगितलंय. 6 आठवड्यांची आमची शेतीशाळा झाली, तर यातून त्यांनी प्रेरणा घेऊन या प्रशिक्षणानंतर प्रोत्साहित होऊन त्यांनी आपला बंदिस्त गोठा, मुक्त गोठा केलेला आहे. त्यात थोडंफार भांडवली खर्च त्यांनी यात गुंतवणूक केली. चेनवेलसारखे जे कंपाऊंड केलेलं आहे त्यांनी, तर त्यात झालेला खर्च असेल किंवा आपली काही जमीन ही ऊसातून परावर्तित करून त्यांनी त्यात हत्ती गवताची म्हणजे वारणात दूध डेअरी करून त्यांनी वाईटू नावाचं हे नेपियरची जात आणून त्याची लागवड केली. तर हे एक खर्च करून त्यांनी आपला जो गोठा आहे तो पूर्वी जो तोट्यात गणला जायचा तो आता त्यांनी फायद्यात आणलेला आहे असं त्यांचं स्वतःचं पण मत आहे. आणि दूध डेअरीचे जे वैरण विकास अधिकारी असतील त्यांचंही तेच मत आहे. त्यांनी चारा पिकाची स्वतंत्र लागवड केल्यामुळं ऊसाच्या वाड्यावर त्यांना अवलंबून राहायची वेळ आली नाही. तसंच त्यांनी इथं हायड्रोपोनिकचा पण अवलंब केलेला आहे. पावसाळ्यात जी जादा होणारे वैरण आहे तर त्याचं त्यांनी मक्यासारख्या वैरणीचं त्यांनी मूर घास तयार केलेला आहे. आणि पूर्वी ज्या पद्धतीने त्यांचं दूध उत्पादन कमी होतं तर हे मुक्त गोठा पद्धती केल्यामुळं जनावरांचं आरोग्यसुद्धा सुधारलं आणि त्याचबरोबर मनुष्यबळाची जी पूर्वी गरज लागायची ती खूप कमी झाली. एकूणच दूध धंदा फायदेशीर करण्यासाठी शेतकऱ्यांनी मुक्त गोठा पद्धतीचा त्यांच्या सोयीनुसार अवलंब केल्यास मिळणाऱ्या नफ्यात नक्कीच वाढ होते, हे महेश जाधव यांच्या प्रयोगातून दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा प्रयोगांची कास धरल्यास तोट्यातील दूध धंदा शेतकऱ्यास शाश्वत स्वरूपात नफ्यात आणणे शक्य होणार आहे. राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर.